काय मस्त वातावरण झालं, एकच नंबर संध्याकाळचं हे वातावरण होतं. तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे ना आपल्याला नाश्त्याला ना पोहे बनवायचे होते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आहे ना बाकीचा नाश्ता कारण की संडेला शक्यतो पोहेच बनतात. आणि आजकाल आहे ना मला बटाटे खूप पोह्यामध्ये खावं वाटतात, त्यामुळे ना दर संडेला मी ना बटाट्याचं टाकते पोह्यांमध्ये. तर हा संडेचा ब्लॉग आहे खूप दिवसापूर्वीचा, कारण की मला एडिट करायला टाईम भेटलेला नव्हता. त्यामुळे त्यानंतर बटाटे क्रिस्पी वगैरे झाले होते, त्यामध्ये थोडीशी मिरची टाकली आणि मिरची टाकल्यावर थोडीशी ना त्याच्यामध्ये जिरे टाकलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे नाही का पोहे म्हणजे सोपे पण पडतात बनवायला आणि खायला पण मस्त लागतात लोणच्या बरोबर, म्हणून मला पोहे आवडतात. मी संडेलाच पोहे बनवते शक्यतो करून. त्यानंतर कांदा वगैरे टाकून मस्त असे ना फ्राय होऊन द्यायचा, कारण की कांदा वगैरे मस्त फ्राय झाला तर त्याला अजून टेस्ट येते. आणि म्हणजे नाही का, आणि आजकाल मी ना ह्या पॅनमध्येच बनवते, कारण की ते झटपट होतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे नाही का तापतं लवकर हे पॅन. तर मग त्या मस्त की हलवून वगैरे त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेतलं. आणि मीठ वगैरे नाही का म्हणजे आपल्या प्रमाणामध्ये टाकून दिलेलं होतं मीठ वगैरे. आणि त्याच्यामध्ये मी पोहे टाकले. पोह्यांमध्ये ऑलरेडी मी हळद टाकली होती. ह्यावेळेस मी शेंगदाणे स्किप केलेले होते, कारण की शेंगदाणे घरातले संपलेले होते आणि बाजारात द्यायची मला लक्षात नव्हतं. मस्तपैकी मी पोहे वगैरे हलवून झाकून वगैरे ठेवले. आणि त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कोथिंबीर त्याला लागतेच, कारण की कोथिंबीरशिवाय चव नसते त्याला. तर त्याच्यानंतर मग पोहे वगैरे मस्तपैकी झालेले होते आणि म्हणजे नाही का वाफेला येऊन दिले. आणि त्यानंतर तोपर्यंत मी बटाटा खाल्ला. त्यानंतर बटाटा वगैरे टाकून सगळं पोह्याने मी ना मिक्स करून घेतले, कारण की त्याची पण टेस्ट म्हणजे अब्जॉर्ब झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी नाश्ता केल्यानंतर मला मसाला बनवायचा, तर त्यासाठी मी म्हणलं जरा वेळ ना खोबरं आहे ना उन्हामध्ये ना हे करून नाही का सुकून ठेवा जरा वेळ, म्हणजे जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर मी ते ठेवून आले उन्हामध्ये. आणि भाज्या आणल्या होत्या, तर मी भाज्या बघायला गेले तर कोथिंबीर आणली होती आणि तिला पण फुल आली होती. आणि आजकाल कोथिंबीर खूप म्हणजे खूप महाग आहे. आणि हे एवढ्या अशा मिरच्या माहीत नाही मिरच्याचं काय सूप करून प्यायचं काय. आणि कोबी आणलेला आणि टोमॅटो आणलेली, कारण की टोमॅटो संपले होते घरातले, तर टोमॅटो आणायला सांगितलेले. टोमॅटो आणली होती आणि टोमॅटो पण काय बरेच भेटले होते. असे पहिल्यासारखे टोमॅटो भेटत नाही, म्हणजे जसे पावसाळ्यात मस्त असं टोटो भेटतात, ते उन्हाळ्यात भाज्या आहे ना कमी पण भेटतात पण महाग पण भेटतात. आणि आहे ना म्हणजे एवढं बेटर पण भेटत नाही. वांगी आणि शिमला मिरची ह्यावेळेस एवढ्याच भाज्या आणल्या होत्या, कारण की भाज्या तशा खूप महाग आहे. आणि ह्याच्या भाज्याशिवाय सहसा भाज्या भेटत पण नाही बाजारामध्ये, आणि भेटतात तर त्या खूप महाग होत्या. आपल्या बजेटमध्ये तेवढ्याच भाज्या आणलेल्या. शिमला मिरचीच फेवरेट माझी नाही, ह्यांची फेवरेट आहे त्यामुळं. आणि त्यानंतर मग मी ना पटापट अशी कोथिंबीर सोलून म्हणजे नाही का साफ करून घेतली, कारण की कोथिंबीर एकदा साफ करून ठेवली ना मग टेन्शन नसतं नाही का. प्रत्येक वेळ आपली घ्यायची आणि फक्त चिरून नाही तर धुवून वगैरे टाकायची. मी कधी कधी ना ती धुवून पण नाही ना ठेवून देते, पण ह्यावेळेस धुवून ठेवायला मला टाईम नव्हता, म्हणजे मी डायरेक्ट ना तशीच आहे ना साफ करून ठेवली. आणि ही कोथिंबीर एवढी जाड होती ना काय सांगू तुम्हाला. त्यानंतर मी कोथिंबीर वगैरे साफ केली. नंतर म्हणजे दुपारच्या जेवणाच्यासाठी ना मी ना पहिल्यांदा काय केलं, मी ना आंघोळ केली नव्हती. 1 वाजला होता मला आंघोळ करायला. तर मी ना मस्त असं नाही का पाणी वगैरे ठेवून दिलं. तोपर्यंत पाणी भरत होतं, गॅस चालू वगैरे केलं, एकीकडे पाणी ठेवलं. त्यानंतर मी ना मस्त की कुकर ठेवला आणि कुकरमध्ये ना 5-6 बटाटे टाकले, कारण की मला बनवायचे होते पराठे. आज जेवणामध्ये पराठे बनवायचे होते. तर मग मस्त आंघोळ वगैरे करून आले होते, तोपर्यंत कुकर वगैरे झालेला ना. आज मला ना साडी नेसायची खूप इच्छा होती. ही मम्मीची साडी आणली होती मी पिको फॉलला, म्हणजे तिने दिली होती, पण आहे ना तिला रिटर्न द्यायची आहे, पण मला घालू वाटली म्हणून मी ती घातली. साडीवर काम करणं खरंच खूप हॅट्रिक आहे. एवढं गरम होत होतं काय सांगू. त्यानंतर मी बटाटे वगैरे सगळं काढून घेतलं आणि त्याला ना साफ करून घेतले. आणि बटाटे साफ केले, म्हणजे नाही का गरमच होते तरच मी साफ करायला लागले, कारण की मग थंड झाल्यानंतर परत कंटाळा पण येतो मला. परत जेव्हाच्या तेव्हा काम केलेली बरी असतात, कधी ठेवून काम काही जमत नाही आपल्याला, मग जमतात. पण ही पण अशी जेव्हाच्या तेव्हा केलेलीच बरी असतात. तर मग मी अशी पटापट असे ना बटाटे सोलून घेतले. 4-5च बटाटे होते. मला म्हणजे नाही का समजत नव्हतं इकडे ठेवू का तिकडे ठेवू, बटाटे इकडे टाकू का ट्रफल इकडे टाकू, कारण की मोबाईल मी समोरच ठेवलेला, तिरपा ठेवला तर सगळं म्हणजे त्याच्यात कवर होतं. पण आज मला ना फ्रंट करून काढायची इच्छा होती व्हिडिओ, म्हणून मी ना फ्रंट करून काढला होता व्हिडिओ. तर मग मी पटापट असे बटाटे सोलून घेतले. त्यानंतर मिरचीचे प्रिपरेशन करायला ना मी पहिला खूप साऱ्या मिरच्या घेतल्या, आणि मिक्सरमध्ये शक्यतो मिरच्यांना बारीक नाही होती, म्हणून मी काय केलं
मधून त्यांना पहिले ना तो मोठे मोठे कट मारले, कारण की नंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये टाकायचं होतं म्हणून मी ना मधून असे कट मारले. आणि त्याच्यानंतर मग मी थोडीशी ना कोथिंबीर घेतली, ती पण धुवून वगैरे सगळी कापून घेतली, ती पण मोठी मोठीच कापली. आणि ते कापून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं एवढंसं अद्रक टाकलं, कारण की अद्रकमुळे टेस्ट येते, तर अद्रक वगैरे टाकलं. आणि नाही का त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून नाही का तर तो ना मस्तपैकी अशी पेस्ट करून घेतली. कारण की आणि हे असे बटाटे तर मग मी पहिल्यांदा ना तर मग म्हटलं ते मिरची वगैरे करून घेतले. आणि त्याच्यानंतर मग मी पीठ मळून घेतलं, मिरची नंतर करायची. मग पीठ वगैरे मळून घेतलं, तोपर्यंत भिजल्यानंतर मी थोडंसं ना गव्हाचं पीठ घेतलेलं आणि थोडासा मैदा घेतलेला. मैदा फ्रीजमध्ये होता ना, एवढा थंड लागला, मला वाटलं मी पहिलं चुकीचंच काय घेतलं आहे का काय, पण खूप थंड होता. आणि त्याला पण मी चाळून घेतला, कारण की मैद्याने ना घट्ट म्हणजे नाही का चिकटपणा येतो. तर मग मी ते सगळं मिक्स करून ना पाणी टाकून ना एक ना गोळा तयार करून ठेवला, मीठ वगैरे सगळं टाकून. तुम्ही हळद पण टाकू शकता, पण मी हळद ॲड नव्हती केलेली. आणि तुम्ही ओवा पण टाकू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. मी पण मी काय ओवा ॲड केलेला नव्हता. आणि मग त्याच्यानंतर असं मस्त डो करून त्याला तेल वगैरे लावून ना ठेवून दिलं. आणि पिठीसाठी ना थोडंसं पीठ काढून चाळून ठेवलं, कारण की परत मी ते सामान खाली ठेवून देणार होते, त्यामुळं मग मी ते सामान ठेवून दिलं खाली. आणि त्याच्यानंतर मग मिरचीचे प्रिपरेशन करायला गेले, ते सगळं मिरची होते ते सगळं घेतलं. आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा आणि मी जिरे ॲड केले, नंतर लसूण ॲड केलेला होता. तर मग मी ते सगळं त्यानं मस्त अशी ना का हिरवीगार अशी पेस्ट झाली होती, थोडंसं पाणी टाकून मी अजून पेस्ट केली आणि ते ठेवून दिलं. आणि त्यानंतर मी बटाटे ना मॅश न करता हाताने डायरेक्ट किसून घेतले, कारण की ते ना पातळ होतात खूप आणि मग ते परत लाटताना ना येत नाही लाटण्याखाली. तर मी सगळे बटाटे ना जेवढे पण मी काय उकडले होते तेवढे सगळे ना किसणीने ना हे करून घेतले, म्हणजे नाही का किस करून घेतलं. त्याचं तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती, पण मी त्याचे बारीक अशी ना पेस्ट तयार करून घेतलेली. आणि 4-5 बटाटे आणि ते खूप शिजले होते, त्यामुळे ते पटकन होत होते. आणि म्हणजे नाही का त्या लाटण्याखाली पण नाही ते, आणि आपल्या पराठेनं म्हणजे तुटत पण नाही म्हणून. आणि भरपूर असे झालेले होते, 7-8 पराठे झाले. भरपूर असे मी त्याच्यामध्ये ना मिश्रण ते म्हणजे आपलं चटणी वगैरे टाकलेली होती. आणि मग अशा प्रकारे ना मी सगळे बटाटे ना सगळे म्हणजे नाही का मॅश करून घेतले. आणि एवढं असे सारे बटाटे झालेले होते, खूप क्वांटिटी झाली होती. त्यानंतर मी पॅन ठेवला, पॅनमध्ये तेल टाकलं आणि जी आपली चटणी केलेली होती ना ती टाकून घेतली. आणि फक्त चटणीच गरम करून घ्यायची, आपण बटाटा गरम करून नाही घ्यायचा, कारण की मग त्याच्यामध्ये ते शिजल्या बटाट्याच्या मिरचीसारखं लागतं. तर मी ॲड करून थोडेसे वरून थोडंसं अजून जिरे मोहरी आपलं का ओवा ॲड केला. आणि सगळं ना हलवून घेतलं. आणि त्यामध्ये थोडीशी ना नंतर मी हळद ॲड केली होती. आणि हळद ॲड केली ना मग बटाट्याची भाजीसारखी ती. आणि ज्यावेळेस तुम्ही बटाटा ॲड करशाल त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस ना गॅस बंद करायचा आणि मगच हलवायचं, कारण की बटाट्याला असं ना हे जळायला नाही पाहिजे, किंवा असं भाजीसारखं वास म्हणजे भाजी केली आपण असं नाही वाटला पाहिजे. तर मी सगळं बटाट्याची मिरची ना ते सगळं ना मिक्स करून घेतलं, कारण खूप वेळ मिक्स करायला गेलं. आणि सगळ्याला ना मिरची लागत असेल मी सगळं मिक्स करून घेतलेलं. आणि मिक्स केल्यानंतर मग मस्तपैकी बाजूला ठेवून वगैरे दिलं. आणि मग एक पळपोळ घेतलं, लाटणं घेतलं. आणि ते पीठ होतं ना त्याला पहिल्यांदा अजून थोडंसं तेल लावून सगळं पिठानं परत डो सगळा मळून घेतला. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला पूर्णासारखे ना त्याच्यामध्ये ना ती बटाट्याची भाजी भरली. मला वाटतं मला पुरणपोळ्या पण जमवू शकतात, पण मी कधी बनवायचं ट्राय नाही केलं, एकदाच केलं होतं. पण ते निव्वळ अशा भाकरीसारख्या कडक झालेल्या माहीत नाही का. तर पाहू एक दिवशी ते पण बनवीन मी. तर मग आणि ही माशी पण मध्ये न होत होती, मला शिव्या पण देत येतात काय सांगू तुम्हाला. ती मध्ये खूप माशी येत होती. त्यानंतर मी आहे ना ते पण मला एडिट करताना झोप खूप येत होती. तर मग एकदा मी आहे ना ते पण टाळलं सॉरी. आणि त्याच्यानंतर मग नाही सगळं असं डो करून ना गोल असं हे करून मग मी परत सगळीकडून फिरून घेतला, गोल असं झालेलं पाहिजे. आणि मला वाटलं तुटल, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय करत होते. मला वाटलं तुटल, पण ती सुदैवाने तुटलेली नाही, का माहिती का. पण मला ह्यावेळेस जमलं. तोपर्यंत तवा चांगला तापलेला होता, तव्याला तेल वगैरे लावून ठेवलेलं. आणि तवा चांगला तापला असेल तर शिजायला काय नाही. ह्या साईडने थोडीशी बाहेर निघालेली, पण ठीक आहे. नंतर नाही निघाली, तेवढीच निघाली होती. ती माशी मला खूपच वैतागली होती, माहीत नाही कुठून आली होती माशी. तर मग मी ते सगळं ना
मस्तपैकी अशी गोल गुटगुटीत अशी चपाती वाटली. गोल नाही म्हणता येत, पण जशी मला येत होती तशी मी ती बनवली. कारण की पहिल्यापासून मला चपाती येत नाही. आणि मग मस्तपैकी असं त्याच्यामध्ये तेल वगैरे मस्त लावून, अजून थोडं तेल लावलं आणि मस्तपैकी पराठा टाकला आणि टोपलं खाली केलं. कारण की टोपलं मी फ्रीजवर ठेवत असते, ते खाली घेतलं आणि उलटून पालटून घेतलं. तोपर्यंत मी दुसऱ्या साईडचं नाही का, दुसऱ्या याचं सगळं डो वगैरे बनवून घेतले होते, सगळं एक साथ मधून घेतले. मग फक्त टाकायचं आणि भाजायचे. असे मस्तपैकी तेल वगैरे लावून आहे ना, असे 7-8 पराठे बनवून झाले होते माझे. तेल लागले आणि जेवढं तुम्ही गॅस हे होईल ना, गॅस तापले, आपलं तवा तापलेला असेल तेवढं पटापट पटापट असं ते होतं. तर असे पटापट असे मी सगळे ना पराठे करून घेतलेले होते. आणि नशिबाने मला म्हणलं तर मला एक पण फाटले ना. चला, तर तुम्ही रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. तर अशा प्रकारे आमचं दुपारचं जेवण झालेलं होतं. आणि नंतर मग दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला. आणि मग मला आपल्याला काय जमणार नाही याच्यामध्ये, तर मग मी ना ते कपडे चेंज करून आहे ना कढई ठेवली. आणि त्याच्यामध्ये जे आपण मिरची करायची होती, मी तुम्हाला म्हटलंच होतं. तर आहे ना मग मी ना खोबरं वगैरे ना सगळं मस्तपैकी असं भाजून घेतलं, क्रिस्पी बघा व्हायला असं. जास्त जळून पण नाही दिलं आणि जास्त जळलं का काळा होतं. त्यामुळे मी थोडंसं ना काळा व्हायला लागलं. तर मग मी त्याचं खोबरं ना ओतून घेतलं. ना खोबऱ्याला मी काही तेल टाकलं नव्हतं शिजायला, फक्त मी खोबऱ्यामध्ये ते करून घेतलं. त्यानंतर आहे ना मी आठवडा पहिला ना कांदा वाळत घातलेला. तर तो कांदा आहे ना मस्तपैकी असं सुकलेला होता. त्याला पण मी ना कढईत टाकला आणि ना थोडंसं तेल टाकलं आणि सगळं हलवून घेतलं. तोपर्यंत जास्त जाळायचं नाही, जास्त जाळला तर मग ते काळं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, माझी ही चूक झाली की मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये ना मिरच्या ॲड केल्या. मला मिरच्या ना तर फक्त मला पहिला मसाला भाजून घ्यायचा होता, पण माहीत नाही का मी पहिल्या मिरच्या ॲड केल्या. मला एवढं खोकायला येत होते ना मला. पण आणि ना 3-4 दिवस माझ्या ना म्हणजे नाही का घशामध्ये प्रॉब्लेम होत होता. ते मिरच्याच्या जोराचा ठसका लागलेला मला. तर त्यानं मी पटकन काढून घेतले. आणि त्याच्यानंतर जेवढे खडे मसाले आणले होते मी, त्याच्यामध्ये फक्त घरातले आहे ना हे ॲड केलं, काय ॲड केलं, धने ॲड केले आणि सगळं ना मिक्स करून घेतलं. आणि मग मिक्स केल्यानंतर ना मी 1-1.5 तास त्यांना थंड व्हायला लावलं. कारण की मिक्स म्हणजे नाही का गरम गरम भाजायला फिरवायला गेलं का ते ना खोबऱ्यामधनं तेल निघत होतं. त्यामुळं मग मी ते ना मस्तपैकी खाली बसले आणि मस्तपैकी पहिल्यांदा खोबरं वाटून घेतलं. त्यानंतर कांदा वगैरे सगळं टाकून ना मिक्सरला लावून घेतलं आणि ना मिक्सरला एकदम बारीक केलं. मिरच्या वगैरे सगळं म्हणजे सगळं जेवढं काही होतं ना ते सगळं. आणि तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला सांगा. ह्यावेळेस नाही पण मी पुढल्या वर्षी नक्की तुम्हाला देईन. कारण की ह्यावेळेस माझे आणि ते व्हिडिओ मी लगेच डिलीट मारून टाकते. कारण की मोबाईल माझा आहे ना जरा हे लय लोड घेत नाही मोबाईल. त्यामुळे मग मी जास्त काही रेसिपी ठेवत नाही, म्हणजे नाही का व्हिडिओ ठेवत नाही. आणि मग मी सगळं मिक्सरने वाटून वगैरे आणि एवढा भारी वास सुटलेला आणि त्या खडे मसाल्यांचा माहीत नाही. मग असं नाही का म्हणजे नाही का मसाला झाला माझा तिखट मसाला आहे ना, एकच नंबर खडे मसाला टाकून वगैरे ना असं वाटतं की डायरेक्ट बिर्याणी मसालाच तयार केला. हा बिर्याणी पण म्हणता येईल. तर मग मी ते सगळ्यांना दळून सगळं असं ना चाळून घेतलं चाळणीने. कारण की मोठे मोठे जे मिरच्या बिया होत्या ना त्या वरच्यावर टाकल्या आणि एवढा असा मसाला झाला. त्यात थोडंसं मीठ ॲड केलं आणि सगळ्यात हे याला कलर नाही पण त्याला मस्त कलर. त्याच्यानंतर संध्याकाळचं तुम्ही वातावरण बघसाल तर 1 नंबर असं वातावरण चालत होतं. आणि मस्त पावसासारखं पण पाऊस आलेला नव्हता. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.